पुण्यातील शिवाजी मैदानात शिवजयंती महोत्सव 2025 अंतर्गत मराठा केसरी कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। या स्पर्धेत पैलवान रविराज गायकवाडनं अंतिम सामन्यात कालीचरण सोलंकरवर 30 मिनिटाच्या चुरशीच्या लढतीनंतर चितपट विजय मिळवत मराठा केसरी गदाचा मान पटकावला। द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत धीरज पवार आणि सकपाळ सोनटक्के यांच्यात जोरदार झुंज रंगली। मात्र धीरज पवारला खांद्याला दुखापत झाल्यानं पंचांनी ही कुस्ती बरोबरीत सोडवली। तृतीय क्रमांकासाठी प्रशांत शिंदे आणि रवी सांडो यांच्यातील सामना अटीतटीचा ठरला। मात्र 30 मिनिटाच्या जोरदार झुंजीनंतर पंचांनी ही कुस्ती बरोबरीत घोषित केली। महिला गटात हरियाणाची सोनिका हुड्डा हिनं वेदिका पवारवर चितपट विजय मिळवत मराठा केसरीचा किताब पटकावला। तर तृतीय क्रमांकासाठी प्रगती गायकवाडनं वेदिका ससानेवर विजय मिळवला, तर तृतीय क्रमांकावर सृष्टी भोसलेनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं। स्पर्धेतील मुख्य आकर्षण ठरलेली देवा थापा विरुद्ध समशेर यांची कुस्ती प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली। उत्कंठावर्धक लढतीत देवा थापानं विजय मिळवत स्पर्धेतील सर्वात चर्चित पैलवान म्हणून नाव कमावलं। या भव्य कुस्तीच्या स्पर्धेच्या निमित्तानं शिवाजी मैदान प्रेक्षकांनी फुलून गेलं होतं। भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले, भाजपचे माजी नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। त्यांनी कुस्तीगरांचा उत्साह वाढवत स्पर्धेचाही आनंद लुटला। ही स्पर्धा कुस्ती परंपरेला नवे बळ देणारी ठरली असून कुस्तीप्रेमींमध्ये अभूतपूर्व उत्साह निर्माण झाल्याचं यावेळी दिसून आलं। पाहायला मिळणार आहे कशा प्रकारच्या कुस्त्या असणार आहे, कोण किती स्पर्धक आहेत, मुख्य आकर्षण कोण आहे? शिवजयंती निमित्त आम्ही गेल्या 2 वर्षापासून इथे शिवजयंती निमित्त आम्ही इथे आखाडा भरवत आहोत कुस्तीचा, जेणेकरून आपल्या ठाणेकरांना एक संधी भेटते बघायसाठी। आणि इथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्लेयर इथे आलेले आहेत। त्याच्यात सर्वात आकर्षण देवा थापा आहे, त्याला बघायसाठी लोकांनी गर्दी केलेली आहे। तुम्ही बघाल लोकांचा उत्साह खूप आहे आणि शिवजयंती निमित्त खरोखर खूप ठाण्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। मी ठाणेकरांना विनंती करतो की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि इथे कुस्ती बघायला यावं। किती कुस्त्या आता या मैदानामध्ये? टोटल 85 स्पर्धक इथे आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मुख्य आकर्षण देवा थापा हा आहे। प्रयागराज येथे तब्बल 114 वर्षांनंतर होत असलेल्या महाकुंभ मेळ्यात अनेक जण स्नान करण्यासाठी सहभागी झाले आहेत। त्यापैकी कोणी वैयक्तिक पापक्षालनासाठी तर कोणी आपल्या मातापित्यांना घेऊन कुंभ स्नान करत आहेत। परंतु संग्राम फाउंडेशन आणि जय हिंद अभियानाचे पदाधिकारी मात्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वोच्च बलिदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना कुंभ स्नानाचं पुण्य मिळवून देण्याकरिता या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत। या संदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना संग्राम फाउंडेशनचे अध्यक्ष आणि जय हिंद अभियानाचे संचालक गोपाल सिंग यांनी 27 फेब्रुवारी रोजी क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्म्य पत्करलं असून चंद्रशेखर आझाद यांच्यावर ज्या ठिकाणी कमला नेहरू यांनी अंत्यसंस्कार केले त्या ठिकाणी जय हिंद अभियानाचे सल्लागार आणि ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येईल असं सांगितलं। यावेळी चंद्रशेखर आझाद पुरस्कारानं काही नामवंतांना गौरवण्यात येणार आहे। चंद्रशेखर आझाद यांच्या वंशात आता कोणीच राहिले नसल्यामुळे चंद्रशेखर आझाद यांना महाकुंभ स्नानाचं पुण्य मिळावं म्हणून आम्ही चंद्रशेखर आझाद यांची प्रतिमा असलेले फलक घेऊन त्रिवेणी संगमात स्नान करणार आहोत। यावेळी ज्ञात अज्ञात हुतात्म्यांची नावं ही घेतली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। जय हिंद अभियानाचे सचिव दीपक कुमार त्रिपाठी यांनी या अभियानाच्या माध्यमातून हुतात्म्यांना योग्य तो मानसन्मान मिळवून देण्याकरिता प्रयत्न करत असल्याचं सांगितलं। चंद्रशेखर आझाद आणि इतर हुतात्म्यांना भारतरत्न किताबानं सन्मानित करावं याकरिता शासन दरबारी आम्ही प्रयत्न करत आहोत। याशिवाय पुढच्या पिढीला या हुतात्म्यांची ओळख राहावी म्हणून महामार्ग किंवा इतर शासकीय आस्थापनांना त्यांची नावं देण्यात यावीत अशी मागणी असल्याचंही सांगितलं। 7-8 साल पहले हम लोगों ने ये प्रयास किया था कि जो भी स्वतंत्रता सेनानी थे हमारे, इस समय उनकी क्या स्थिति है या उनके घर वालों की क्या स्थिति है या सरकारी दस्तावेजों में वो क्या स्थान रखते हैं, तो सारा कुछ पता करने दौड़ भाग करने के बाद जितना स्वतंत्रता सेनानियों के घर तक हम जा सकते थे वहाँ तक जाने के बाद हमें ये पता चला कि उनमें से लगभग सभी ऐसे फ्रीडम फाइटर जिन्हें फांसी हुई है या अंग्रेज़ों के द्वारा वो शहीद किए गए हैं, उन्हें शहीद का दर्जा नहीं मिला हुआ है। ना उनमें से किसी को भारत रत्न मिलता है,
ना उनमें से किसी को भी पद्म भूषण, पद्म विभूषण या बहुत सारी योजनाएं बनती हैं उनके नाम पे, ना तो बहुत विशेष कोई रेलवे स्टेशन या एयरपोर्ट ऐसी चीज़ें भी नहीं मिलती, यूनिवर्सिटीज़ नहीं मिलती। तो हमको लगा ये प्रयास करना चाहिए, क्योंकि इतिहास उन्हीं को याद रखेगा जो कहीं ना कहीं लिखित रूप में शामिल होंगे। तो हमारा प्रयास यही है कि सरकार के किसी भी दस्तावेज में इन्हें लिखित तौर पे सम्मान दे दिया जाए। मौखिक सम्मान तो है ही, हम लोग ये मानते हैं कि भगत सिंह हो, राजगुरु जी हों, सुखदेव जी हों, शहीद चंद्रशेखर आज़ाद हों, ये लोग भारत रत्न या पद्म भूषण से बहुत बड़े हैं, इनका कद बहुत ऊंचा है। सवाल ये उठता है कि क्या 500 साल के बाद वाली पीढ़ी को भी इनके संघर्ष के बारे में पता होगा? तो हम ये प्रयास कर रहे हैं, अगर कहीं लिखित होगा तो पता तब भी चलेगा। यही उद्देश्य है जय हिंद अभियान का। अभी जो अभियान है 27 फरवरी को चंद्रशेखर आज़ाद जी शहीद हुए थे अल्फ्रेड पार्क में, जो अब आज़ाद पार्क के नाम से जाना जाता है। तो 27 फरवरी को हम लोग हर वर्ष कुछ न कुछ अभियान का हमारा ये मुख्य तारीख बन चुका है। तो हम जब जाएंगे 27 तारीख को, तो आज़ाद जी के नाम पे वृक्षारोपण करेंगे, उनके नाम पे हम कुंभ स्नान करेंगे, उनकी प्रतिमा पे माल्यार्पण करेंगे, वहाँ पे भी पत्रकारों से बात करके उनके बारे में जागरूकता फैलाएंगे, अभियान की क्या मांगे हैं वो बताएंगे, और कुछ विशेष लोगों को आज़ाद सम्मान से सम्मानित करेंगे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्यातील गजानन महाराज मंदिरात मोठ्या भक्तिभावानं गजानन महाराज यांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला। यंदा महाराजांचा 147वा प्रकट दिन आल्यानं भक्तांमध्ये विशेष आनंदाचं वातावरण होतं। ठाण्यातील 3 पेट्रोल पंप परिसरातील तब्बल 45 वर्ष जुन्या असलेल्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक उपक्रमांसह हा उत्सव साजरा करण्यात आला। 18 फेब्रुवारी पासून मंदिरात या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं, ज्यामध्ये अखंड वीणावादन, चक्री पारायण, भजन, कीर्तन, नामस्मरण आणि अध्याय वाचन या कार्यक्रमांचा समावेश होता। विशेष म्हणजे मंदिर भाविकांसाठी दिवसरात्र खुलं ठेवण्यात आलं होतं। सकाळच्या आरतीनंतर महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। लाखो भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केल्याची माहिती मठाधिकारी विनय जोशी यांनी दिली आहे। या सोहळ्याचा संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। अत्यंत शिस्तबद्ध आणि धार्मिक वातावरणात गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। धार्मिक कार्यक्रम काय करणार, धार्मिक कार्यक्रम आरती झाली, भजन झालं, प्रवचन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या। आता दर्शनार्थ येते लोक, त्यांना प्रसाद देतो, शिरा आणि झुणका भाकरी। या देवळाला यंदा 46 वर्ष झाली। माझा स्टुडिओ होता, त्या स्टुडिओला हे स्वरूप आलं। मूर्ती पेंटिंगची स्वतः मी केलेली आहेत आणि मी सहली काढायचो। 489 बसच्या सहली केल्या। 400 ते घ्या, काय हवं ते घेऊन जा, मागा घेऊन जा। जय गजानन। बेसुमार पाणी वापरावर लगाम बसावा आणि वापराप्रमाणेच देयकाची आकारणी व्हावी या उद्देशातून ठाणे महापालिका प्रशासनानं शहरातील नळ जोडण्यांवर बसवलेली जलमापकं चोरून नेण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे। गेल्या 7 वर्षांमध्ये 3155 जलमापकांची चोरी झाली असून या चोरट्यांमुळे नवीन जलमापकांसाठी पैसे भरावे लागत असल्यानं नागरिक मात्र हैराण झालेत। तसंच या चोरांमुळे पालिकेची डोकेदुखी वाढत असल्याचंही चित्र आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो। नळ जोडणी धारकांकडून ठराविक रक्कम देयकापोटी घेण्यात येत होती।
यामुळे काही नागरिक पाण्याचा बेसुमार वापर करताना दिसून येत होते. अनेक ठिकाणी रस्ते आणि वाहनं धुण्यासाठी नागरिक पाण्याचा वापर करत होते. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्येही यासंबंधीचे मुद्दे उपस्थित झाले होते. त्यावेळेस असे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. यामुळे बेसुमार पाणी वापरावर लगाम बसावा आणि वापराप्रमाणेच देयकाची आकारणी व्हावी या उद्देशातून ठाणे महापालिका प्रशासनानं शहरातील नळ जोडण्यांवर जलमापक बसवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार 2019 मध्ये शहरातील नळ जोडण्यांवर जलमापके बसवण्यास सुरुवात झाली. ठाणे महापालिका क्षेत्रात 1,13,328 नळ जोडण्या असून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक नळ जोडण्यांना पालिकेनं जलमापक बसवली आहेत. तसंच नळ जोडणी धारकांकडून जलमापकाद्वारे देयकांची वसुली करण्याचं कामही सुरू केले. परंतु जलमापक चोरीला जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागल्यानं पालिकेची डोकेदुखी मात्र वाढलीय.